हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे भाकरीची रेसिपी। तर नेहमी प्लेन भाकरी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने भन्नाट अशी चवीला टेस्टी आणि हेल्दी भाकरी जर तुम्ही बनवलीत तर सर्वजण नक्की आवडीने खातील। तर ही भाकरी आपण मिक्स भाकरी बनवणार आहोत। तर मिक्स भाकरी ह्याच्यासाठी मी म्हटलं कारण यामध्ये मी भरपूर असे पिठे मिक्स केलेले आहेत आणि भाज्या वगैरे मिक्स केलेल्या आहेत, त्यामुळे आपण याला मिक्स भाकरी बनणार आहोत। तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतले, बेसन पीठ घेतले, आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पालक घेतलेली आहे। पालक धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, हळद घालून घ्यायची आणि ओवा मी थोडासा हातावर चोळून घालतीये आणि जिरे देखील यामध्ये चोळूनच घालणार आहे। हिंग घालून घेणार आहे आणि काळे तीळ यामध्ये मी घालून घेणार आहे। हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालून घेऊ शकता। याने टेस्ट फारच छान येणार आहे आपल्या भाकरीची। तर ही भाकरी करताना आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याचंच प्रमाण फक्त यामध्ये जास्त ठेवायचं, गव्हाचं आणि बेसन पिठाचं प्रमाण कमी घ्यायचं। इथे ज्वारीच्या पिठाऐवजी तुमच्याजवळ जे अवेलेबल पीठ असेल त्या पिठाची भाकरी तुम्ही करून घेऊ शकता। इथे तवा गरम होते तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तर इथे मी पालकच्या भाजीचा वापर केलेला आहे, तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता। मेथी वगैरे देखील यामध्ये घालून घेऊ शकता किंवा कोथिंबीर देखील यामध्ये घालून घेऊ शकता। खूपच टेस्टी अशी ही भाकरी लागते। तर थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण पालक घातलेली आहे त्यामुळे आपल्याला हळूहळूच पाणी घालून घ्यायचे, कारण पालकला पाणी सुटण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाहीये, नाहीतर आपलं पीठ चिकट होऊ शकतं। आणि आपण गव्हाचं पीठ देखील यामध्ये घातलंय त्यामुळे जरा बेतानेच पाणी घालायचं। तर मस्त इथे आपलं पीठ आपण तयार केलेलं आहे। साधारण रेग्युलर भाकरीचं जसं असतं त्या पद्धतीनेच इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आता यातला थोडंसं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे। जेवढ्या आकाराचे तुम्हाला मोठ्या छोट्या भाकऱ्या करून घ्यायच्या आहेत तेवढ्या आकाराचं पीठ इथे काढून घ्यायचे। तर साधारण मी एवढा गोळा काढून घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला पाण्याचा हात लावून सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे, कारण रेग्युलर भाकरी करण्यासाठी आपल्याला सॉफ्टच करावी लागते। तर आपण रेग्युलर जशी भाकरी थापून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथे भाकरी थापून घ्यायची आहे। थोडंसं कोरडं पीठ घालून घ्यायचे म्हणजे भाकरी खाली चिटकत नाही यासाठी। आणि मस्त अशा आपल्या इथं भाकरी आपल्याला थापून घ्यायच्या आहेत। तर भाकरी करण्याच्या अगोदर तवा आपला बऱ्यापैकी गरम पाहिजे, तेव्हाच भाकरी छान भाजली जाते। तवा जर जास्त गरम नसेल तर भाकरी छान भाजली जात नाही। तर इथे बऱ्यापैकी भाकरी मी थापून घेतलेली आहे। तर आता आपण ही भाजून घेणार आहोत। तर तवा आपला छान गरम झालाय। आता अलगद हाताने मी ही भाकरी उचलून घेतेय आणि आपण ही तव्यावर घालून घेणार आहोत। या भाकरीमध्ये आपण ज्या भाज्या वगैरे घातलेल्या आहेत त्यामुळे ही भाकरी फारच हेल्दी अशी होणार आहे। तर इथे आपली भाकरी घालून झाल्याच्या नंतर पाणी आपल्याला जास्त लावायचं नाहीये, कारण गव्हाचं पीठ आणि बेसन पिठामुळे चिकट होऊ शकते आणि चिटकू शकते तव्यालाही, त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे थोडंच लावायचं आहे आपल्याला। अशीच आपण आता दुसरी भाकरी देखील करून घेऊया। तर इथे मी सगळ्या भाकऱ्या करून घेतेय। अशा प्रकारची भाकरी अधूनमधून करायला काहीच हरकत नाहीये। प्लेन भाकरी जर नेहमी खात असाल तर अशा पद्धतीने मिक्स भाज्यांची भाकरी तुम्ही करून घेऊ शकता। खूपच टेस्टी लागते आणि अधूनमधून चेंज केला की खूपच छान लागते, जेवायलाही खूपच मजा येते। तर आपली ही भाकरी एक साईडने छान शेकून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे। तर इथे आपण दुसरी भाकरी देखील तशाच पद्धतीने करून घेऊयात। आणि सगळ्या भाकऱ्या आपल्याला रेग्युलर आपण जशी भाकरी करून घेतो त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे। फक्त ही भाकरी आपली फुगणार नाहीये, कारण की आपण यामध्ये भाज्या वगैरे घातलेल्या आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा देखील घालून घेऊ शकता। तर त्यामुळे भाज्यांमुळे ही भाकरी फुलणार नाहीये। तर मस्त इथे आपली भाकरी शेकून झालेली आहे। तर अशाच सगळ्या मी भाकऱ्या करून घेणार आहे।
अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी ही भाकरी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. दही, सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा कशासोबतही खूपच सुंदर लागते. तर आजची ही भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. बाय.